नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण चंद्रग्रहणाबद्दल बोललो होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा सणाची माहिती पाहणार आहोत. तुम्ही पाहिजे गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण असून तो हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवतो. हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. असे मानले जाते की ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्व निर्माण केले आणि सत्ययुगाची सुरुवात झाली. 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम याच दिवशी अयोध्येत परतले, ज्याचा आनंदोत्सव म्हणून गुढ्या उभारल्या गेल्या. शालिवाहन राजाने मातीच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून शत्रूंचा शकांचा पराभव केला. या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक सुरू झाले. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे नवीन वास्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ किंवा सोने खरेदीसाठी हा उत्तम मुहूर्त आहे. आता आपण पाहूया गुढी कशी उभारावी आणि पूजाविधी कसा करावा. त्यासाठी बांबूची एक उंच आणि स्वच्छ काठी घेतली जाते. काठीच्या टोकाला रेशमी, भरजरी किंवा नवीन कापड, साधारणपणे लाल, पिवळे किंवा केशरी बांधले जाते. कापडावर कडुलिंबाची पाने, आंब्याची डहाळी आणि साखरेची गाठी हार बांधली जाते. काठीच्या टोकावर चांदीचे, तांब्याचे किंवा पितळाचे तांब्या उपडे ठेवले जाते. घराच्या समोर किंवा गॅलरीत जिथून गुढी सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ती उंच उभारली जाते आणि तिची गंध फुलांनी पूजा केली जाते. गुढीपाडव्याच्या सणाचं महत्त्व आणि गुढी कशी उभारतात हे आता पहिले. आता परंपरा आणि खाद्य संस्कृती काय आहे ते पाहूत. ओम अन्नपूर्णायै नमः. नैवेद्य समर्पयामी. सकाळी उठल्यावर कडुलिंबाची पाने, ओवा, मीठ आणि गूळ यांचे मिश्रण खावे. त्याने रक्त शुद्ध होते आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते. घराच्या दारासमोर सुंदर रांगोळी काढावी आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. घराच्या दारासमोर मी ही सुंदर रांगोळी काढली. तुम्हाला आवडली का ही रांगोळी? घराच्या दाराच्या चौकटीला असे हे आंब्याच्या पानांचं तोरण मी लावलंय. आवडले का? गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. The Chaitra Gaur festival comes right after Gudi Padwa, so let's meet during the Chaitra Gaur Puja. Thank you. Bye-bye. Once again, happy Gudi Padwa. Now I will meet you during Chaitra Gaur Puja.